निघते की नाही तडबितड काय आहे का काय आयला ए निघ आयचा ते असं निघलं वे पुढचं काम बघायला पाहिजे हे सोपू तू मलाच कळ नाहीये आयला लागू दे कामाला लेट झाला त्यामुळे अण्णा अरे अण्णा एवढं कसं काय मग नाही कामात येऊ अरे अण्णा अरे अण्णा आणि अण्णा अरे कशासाठी एवढं कष्ट घाललाय ठीक आहे हे जर पैसे तुझा आणि आता जाईत ना Здорово, бандиты. हे जरा मित्रा उठती लहरे तुपास साहिल बहता दारा डूबेगा आज नशे में घर डूबा हर गम का मारा डूबेगा अरे वाह 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 क्या बात है अरे कुठे 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 का कुठे तू दरिया के पास न जाना वरना तेरी आंखों में बहते बहते इस दरिया का पाणी सारा डुबेगा अण्णा वा वा जबरदस्त आवडला आपल्याला अण्णा तुम्हाला एक विचारायचं आहे अरे काय काम आहे आईला याला 5,000 मागा म्हणतो हीच भिकार येऊन दारू लागले प्यायला काय माझं नशीब दारू तू आईला काय माणूस आहे एवढी एवढी दारू ठेवली आणि ते म्हणायला आलाय लई दुखाली जायला काय खपच राहील रे दारू पच नाही माऊलीचा पैसा काय पचला नाही रे बाबा अरे असं का तळ मिळालायस काय सांगू सरपंच लय वाईट अवस्था झाल्या मुळे झालंय काय तुला मुळव्यात कुठलं जळ मुळ आणि गोळ्या सगळ्या कुठल्या म्हणजे हो म्हणजे काय सांगू आता जरा लय वेगळं झालंय वेगळं म्हणजे काय झालं काय वाटाले का काय तुला वाट नाही हो गॅस धरली वाईट गॅस गॅस घरात असते अहो गॅस कुठलं त्या गॅस टाकी एवढं गॅस पोटात भरले थंडाच दम खायना दम खाई ना सारखं बुळू बुळू लागलेच कळायला आणि एका जागेला राहीच ना म्हणजे म्हणजे काम करते माझ्या त्यावर लय जालिम उपचार आहे काय सांगायला अतिशय जालिम सरपंच लय उपकार होते लय तेवढं औषध सांगा मी जातो घेतो तेवढं साधा घरगुती उपाय आहे मर्दा तेवढा उपाय केलास तू तुझं कामच फत्ते घरात लिंबू असते लिंबू असते की लिंबू लिंबू फार मोठं औषध आहे गॅस वे सगळं जाते तेवढं कर आणि मग मला सांग लिंबू गोल असल्यामुळे असेल
गोल असल्यामुळे नव त्यात वाईट गुणधर्म आहेत. ते लिंबूचा फरक तेवढा करतो. अरे असली भूत भीत सुद्धा पळून जातात लिंबूवानं. काय सांगालाय? तुझं काय घेऊन बसलायस मर्दा? थोडं कर तू. होय करतो करतो. कर तेवढं मग सांग मला. हा हो काय? हा जावा पुढे बघा पडचिला. आयला गाडीवर सरपंचच गेला असतो बरं झालं असतं. गाडीच कसं काय करू? आयला गाडी शोरूम मध्ये आईच्या गाडीच्या चालूच होतं काय? डॉक्टर गावाला तुम्ही गेला कोपऱ्यात बसली जाऊन. डॉक्टर आत का? हा या नमस्कार हो. नमस्कार या. काय करणार बरं आहेस का? घराई चल येत ना मग कशाला लाईफ पुढचा पेशंट. अहो ऐकत तरी म्हणजे डॉक्टर माझ्या पोटात नाही दुखाले म्हणून आले राव. तुम्ही बराय का म्हणता बराय म्हटलं मला जावा म्हणताय काय राव करता लय पोटात जावाले राव काय तर बघा. बर ये बाहेरची काय गोळ्या औषध घेतलायच काय? बाहेरची गोळ्या बिळ्या काय घेतलं नाही. सरपंच लिंबू घ्या साईडला तर तेवढे घेतलोय. बरोबर लिंबू घेतलायस लिंबून कमी आलं नाही. लिंबू कमी काढलं नाही पण ते लिंबू काढलं नाही बळा आणि गळाच लागले थांबच नाही झाले हो. म्हणताना आलो बघा तुमच्याकडे. भोसडीच्या तुला लिंबू खायला सांगितलं ना तो घालून घेतलाय. चल निघित ना चल नाही मारतो बघ तुला इथनं. अहो डॉक्टर ऐकत तर की पोटात दुकाने मागे दुकाने लिंबू जरा गोळ्या कमी काढतात. जातोयस का काय? अहो थांब कात्री घेऊन आलो. डॉक्टर ऐकत तर की अरे तू जा आता बघ. अहो लय दुकाने हो. तो बघ आता चल बाहेर. पहिला लहान नमुना बी कामाचे गाव पण कामाचे काय हे ना बाबाने लिंबूच घालून घेतला. काय अवघड आहे. बायकांच्या शिवाय काहीच चालत नाही. घर चालत नाही, परपंच चालत नाही, गाव चालत नाही, और राजकारण पण चालत नाही. अहो एवढंच काय आता तर व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ते पण चालत नाही. नुसता या बायकांचा काय करावं काय कळत नाही. सगळीकडे बायकांचंच राज्य. काय पुरुषांनी काय करावं का नको? सरपंच नमस्कार हो. ये अण्णा ये बस. सरपंच आज लय कोड्यात दिसालय की. अण्णा लग्नाच्या वेळेला बायकोचा आवाज रेडिओ सारखा होता. आता डॉल्बी सारखा झालाय. म्हणजे सरपंच आता तुम्हाला गाणी डॉल्बीच ऐकू येत असेल. काय करायचं भोगा लागलोय ना. मग हसा फक्त. डॉल्बी सारखं ऐकू येत असेल सरपंच. तोंड बंद कर. माहित आहे मला तुझं सगळं. चहा घे. ए बंड्या जरा चहा घेऊन ये रे. आण बाबा आण चहा. चहा घे.
हा चहावरनं मला आठवलं होय ना हा परवा तर चहाच्या गाड्यावर पैसे मी द्यालतो म्हटलं पैसे देऊ नकोस मी देतो म्हटलं आणि तू काय म्हणलास हा पैसे मी देतो आणि माझच पैसे घेऊन त्या 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 चावला दिला बरं आणि त्या चावला पैसे माझे घेऊन दिले असं रे सुकाळीच्या हा मलाच ना मला फसवतोयस सुकाळीचा कुठला राहू दे सरपंच तुमच्याशी कोण आहे आम्हाला जरा विसरबोळ आहे झालं तर असू दे घ्या पायदा हे असं करतोस म्हणून माझा राग शांत होतो घ्या की समजून अण्णा जे वागतोच नवं जे करतोच नवं ते फिरून तुझ्यावरच येते बघ शेवटी काय तुला सांगतो अरे ही दुनिया गोल आहे गोल कळलं का तुला म्हणून हे तुझ्यावर फिरतय विसरू नकोस तू मला एक जर गोष्ट सांगितलास तर तुझ्या सुटका आहे आता मी तुला सोडणारच नाही सरपंच नमस्ते. अरे पैलवान या बसा या इथे या इथं बस अरे या जवळ काय अण्णा कसा आहेस? मी गोरा आहे पहिलं तुम्ही कसा हो पैलवान शांत शांत ए अण्णा शाळा समजतोय लय शाळा समजतोय हा एका सुकाळीच्या अरे मगाशी तुला मी काय सांगितलं हा दुनिया गोल आहे गोल तुझी वागतोस ना ते तुझ्याच फिरणार आहे बघ लक्षात ठेव आता एक काम कर. आता माझ्या प्रश्नाचं एका उत्तर दे आणि जर नाही दिलास का नाही पैलवान आज ह्याला सोडायचं नाही त्याची काताला खाण्याचंच बघा तुम्ही फुल परवानगी आहे माझी बघूया मी उत्तर देतोय सांग दुनिया गोल आहे हे मला तू कसं पटवून द्या बोल पैलवान बघ आता कमी दुनिया गोल आहे सांग पटवून दे बोल बोल सरपंच असं आहे तू आता ही चहा आहे की नाही ही चहा आपण गॅसवर करतोय है की नाही बर चहा आपण गॅसवर करतोय तू आणि आपण ते चहा पितोय बर मग आणि गॅस तयार होते ते कसं काय हो का असं खरं आहे की नाही गोल आहे की नाही अरे अण्णा अरे काय सारखं असंच करतोस बघ तू बेऱ्या कुठल्या हा त्या आईला तुझ्या जरा सुधारते मला सांग की दुनिया गोल कशी झाली सांग की, हा कशी झाली दुनिया गोल ह्याच्यावरनं अहो तुमच्या गॅसवर चहा केला का नाही केला का नाही सांगा हा केला मग ते चहा आपण प्याला का नाही हा पेला मग ते गॅस त्याचा गॅस तयार होते आणि परत हो काय ऐका बघा ते तिला ह्या अन्नाच्या पहलवान पहलवान पकडा पकडायला ह्याचं कातरच बोलायचं आता पकडा हा, बोल. पहलवान पहलवान चांगली जागा आता. हे बघ हाल त्याला पाहिजे गोलंदाजी मानगुदे आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी केले. सुपला शॉट यो कंचा डावा आहे का सुपला याला दादा सुपला शॉट पहलवान पहलवान लागलं काय उठा उठा लागलं ते अण्णा
अण्णा लय हराम खोर आहे. डोक्याला ताप झाला राव त्याचा. ते नादाला लागायला नको. चला. बरं पहिलवान काय काम काढलं होतं? विषय जरा नाजूक आहे पण घरातच बसून बोलल्याला बरं. माझं खुश आहे. ठीक आहे चला घरात बोल. बसा. कसं नाजूक काम काढलं. हो कोमल आहे का नाही पीची परीक्षा नाही आणि तिला जरा जवान ते आपल्या गावासाठी चांगलं नाही. तुम्ही सांगितलं तसंच करा. हं निघा. होय सरपंच तुम्ही सांगितले तसंच ठीक आहे येतो आता.